मोठी बातमी बघणार आहोत। मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे उद्या पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या घराबाहेर हे आंदोलन करण्यात येणार आहे। दोघांची भेट घेऊन नेमकं मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका काय असा प्रश्न विचारला जाईल। अजाब विचारण्यासाठी उद्या आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। शरद पवार यांनी त्यांची आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट करावी यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि आपण बघतोय आता शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर थोडी पोलिसांची सुरक्षा जी वाढवण्यात आलेली आहे। यासोबतच आधीच शरद पवार यांच्या घराबाहेर बॅरिकेड्स आणण्यात आले होते, ते बॅरिकेड्स देखील लावण्यात येत आहे। आणि एकूण या ठिकाणी ये जा करणाऱ्या वाहनांची विचारपूस केली जाते, कारण यापूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचं ज्यावेळी आंदोलन झालं होतं त्यांनी गनिमी काव्याने आंदोलन केलं होतं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या संपूर्ण परिसरात निर्माण झाला होता। त्यामुळं उद्या देखील अशा पद्धतीचा आंदोलनादरम्यान कुठला प्रश्न उपस्थित होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलिसांकडनं खबरदारी घेण्यात आलेली आहे। गावदेवी पोलीस असतील, त्यासोबतच मुंबई पोलिसांचे इतर जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी बंदोबस्तावर असतात आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून सातत्याने हीच मागणी केली जाते की शरद पवार असतील, प्रत्येक पक्षाचे जे राजकीय पुढारी आहेत, प्रमुख आहेत, त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी आंदोलन होतंय। आणि या पार्श्वभूमीवर आता सिल्वर ओक बाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।